नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत गोपाळे तुमचं स्वागत करतो ऑनलाईन शिकाया मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण महाराष्ट्रातील जी शिखरं आहेत त्यांचा उंचीनुसार उतरता क्रम बघणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण एक फनी अशी ट्रिक्स तयार केलेली आहे नेहमीप्रमाणे। तर सर्वात उंच जो शिखर आहे तो पहिल्यांदा येईल आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो कमी उंचीचा शिखर येईल। ओके, तर सुरुवातीला आपण बघूया की काही महत्त्वाची शिखरे। आता साल्हेर जे आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे का? नाही। कळसुबाई हे पहिल्या क्रमांकाचं आहे, 1646 मीटर। ओके, शिखरांची उंची आपण नेहमी मीटरमध्ये मोजत असतो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आहे सेकंड साल्हेर। ओके, तर तुमचा जास्त वेळ खाऊ नये, तसेच व्हिडिओसुद्धा जास्त लांब होऊ नये याच्यासाठी मी उंची जी आहे ती प्रोनाऊन्स करत नाही। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड। ओके, हरिश्चंद्रगड कुठं आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर आहे सप्तशृंगी, नाशिक जिल्ह्यामध्ये। त्यानंतर आहे तोरणा, पुणे। त्यानंतर आहे अस्तंभा, नंदुरबार। त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक, सगळ्यांना माहितीच आहे, गोदावरी नदी। ओके, तौला हे जे शिखर आहे ते सुद्धा नाशिकमध्येच आहे। त्यानंतर आहे वैराट, अमरावती जिल्ह्यामध्ये। चिखलदरा हे सुद्धा अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखीचं आहे सगळ्यांना। आणि शेवटचं जे आहे ते हनुमान। तर या ठिकाणी एकूण 12 शिखर या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत। तर सर्वात हायेस्ट सगळ्यांना माहितीच आहे कळसुबाई, आणि सगळ्यात कमी उंचीचा जो आहे या 12 पैकी तो आहे हनुमान। ओके, तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे। कसा महेश हसतो अस्तंभाकडे बघून, त्र्यंबक त्याला वैरी समजून चिखलात पाडतो हाणून। ही ट्रिक्स समजण्याच्या अगोदर एक तुम्हाला या ट्रिक्समध्ये जे कॅरेक्टर्स दडलेले आहेत ते लक्षात ठेवावे लागतील। महेश नावाचा एक मुलगा आहे, अस्तंभा नावाची एक मुलगी आहे, आणि अस्तंभाचा भाऊ आहे त्र्यंबक। तर कसा महेश हसतो अस्तंभाकडे बघून? क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, महेश हे आपण महाबळेश्वरसाठी घेतलेलं आहे पूर्ण। ह स तो, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा, अस्तंभा आपण पूर्ण ॲज इट इज घेतलेला आहे अस्तंभासाठी। ओके, अस्तंभाकडे बघून। आता अस्तंभाकडे बघून हे जे शब्द आहेत हे आपण फक्त ट्रिक्स बनण्यासाठी म्हणून ते घेतलेलं आहे। जे इटॅलिक्समध्ये तुम्हाला दिसतात या ठिकाणी लेटर्स, त्यांना महत्त्व नाही आहे, ते आपण वाक्यात जोडण्यासाठी म्हणून केलेलं आहे। ज्या शिखरांची नावे ज्या शब्दापासून ज्या अक्षरापासून किंवा शब्द असेल तर शब्दापासून असतील तर त्याला आपण बोल्ड केलेलं आहे आणि कलरफुल केलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा। ओके, कसा महेश हसतो अस्तंभाकडे बघून, मग अस्तंभाकडे बघून महेश हसतो म्हणून त्या अस्तंभाचा जो भाऊ आहे त्र्यंबक त्याला वैरी समजतो, त्र्यंबक त्याला वैरी समजून चिखलात पाडतो हाणून। त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर, त्याला म्हणजे तौला, वैरी म्हणजे वैराट, चिखलात म्हणजे चिखलदरा, आणि हाणून म्हणजे हनुमान। ओके, कसा महेश हसतो अस्तंभाकडे बघून, त्र्यंबक त्याला वैरी समजून चिखलात पाडतो हाणून, किंवा चिखलात हाणून पाडतो, कसंही म्हणा। शेवटी आपल्याला ट्रिक्स लक्षात राहिली की आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहिण्याशी संबंध आहे। परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा की हा जो क्रम आहे तो हायेस्टकडून लोएस्टकडे आहे। परीक्षेमध्ये जर तुम्हाला लोएस्टकडून हायेस्टकडे म्हणजे चढता क्रम विचारले तर तुम्हाला ही ट्रिक्स फक्त रफमध्ये लिहावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल। ओके, तर अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत जेणेकरून आपल्याला आनंदही मिळेल आणि आपला अभ्यासही होईल। अशासाठी ट्रिक्ससाठी किंवा आणखीन इतर घडामोडी, चालू घडामोडी, विज्ञान, रिझनिंग या विषयांसाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, थँक्यू, हॅव अ नाईस डे। ओके.